जय जय रामकृष्ण हरी। आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9 ओवी क्रमांक 128 या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत। ओवी अशी आहे, जैसा दीपू ठेविला परिवरी, कवनाते नियमिना निवारी, आणि कवन कवनीये व्यापारी, रहाटे तेही नेणे। या ओवीचा थोडक्यात अर्थ सांगता येईल, ज्याप्रमाणे व्यक्तीने कोणते काम करावे कोणते करू नये असा कुठलाही नियम घालून देत नाही, तो कामामध्ये तटस्थ असतो, त्याचप्रमाणे मी प्रत्येक प्राण्यांच्या ठिकाणी त्यांनी केलेल्या कर्मामध्ये तटस्थ असतो। थोडक्यात काय तर संपूर्ण विश्वाचा कारभार हा सूर्याच्या प्रकाशामध्ये चालतो, परंतु सूर्य केव्हाही कुठलाही नियम घालून देत नाही की हे कर्म वाईट आहे, हे कर्म चांगले आहे, किंवा हे कर्म करावे हे करू नये, हा कुठलाही नियम घालून देत नाही। थोडक्यात काय तर मनुष्याच्या देहामध्ये असलेला मन आणि बुद्धी ही इंद्रियांच्या संगतीमुळे चंचल होते। बुद्धी ही वाऱ्याच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने धावत असते, परंतु मन आणि बुद्धी आत्मस्वरूपी लीन केली तर ती स्थिर होते आणि कोणते कर्म चांगले वाईट हे समजू लागते। थोडक्यात काय तर मन आणि बुद्धी आत्मस्वरूपी लीन केली असता जीवाचे पंचविषयामधून निवृत्ती होते आणि त्याच्या अंतःकरणातील षड्विकार हळूहळू दूर होतात आणि त्याचे अंतःकरण शुद्ध होते। आणि अशा शुद्ध अंतःकरणाने तो ज्यावेळेस भगवंताची भक्ती करतो त्यावेळेस चांगले कर्म कोणते वाईट कर्म कोणते हे आपोआपच ज्ञात होते। अशाच प्रकारचे आध्यात्मिक व्हिडिओ ऐकण्यासाठी भक्तिसार या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। जय जय रामकृष्ण हरी।